मित्रांनो, दंडवत प्रणाम। तर मित्रांनो, गेट पाहून तुम्ही ओळखलंच असेल की पुढील कोणत्या गावी आपण जात आहे। तर मित्रांनो, आपण आज जात आहे श्री क्षेत्र अष्टमहासिद्धी येथे। तर मित्रांनो, चला सुरू करूया। मित्रांनो, आपण आज आलेलो आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या तालुक्यातील अष्टमहासिद्धी या गावाला। चला तर मग मित्रांनो, बघूयात मंदिरातील पुढील स्थाने। मित्रांनो, बघू शकता मंदिराचे बांधकाम खूपच सुंदर आहे। तसेच या मंदिराचे काही बांधकाम हे पुरातन काळातील आहे। मित्रांनो, या मंदिरामध्ये दोन महत्त्वाची स्थाने आहेत। एक स्थान आहे अष्टमहासिद्धीशी खेळ करणे। ते स्थान आपण पुढे आपल्या समोर बघू शकतो। मित्रांनो, मंदिराचा परिसर व आतील बांधकाम खूपच भव्य दिव्य आहे। या मंदिरात अजून एक स्थान आहे। त्या स्थानाला आपण अवस्थान असे देखील म्हणतो। आपल्या समोर जे आपल्याला दिसत आहे हे मित्रांनो अवस्थान स्थान आहे। असं म्हणतात की अचलपूर या गावचा राजा याने श्री चक्रधर प्रभूंना अष्टमहासिद्धी या गावाला राहण्यासाठी आग्रह केला होता। म्हणून श्री चक्रधर प्रभूंनी 3 दिवस येथे मुक्काम केला होता व येथे त्यांची क्रीडा देखील पार पडली। मित्रांनो, मंदिराबाहेर एक श्री दत्तप्रभूंचे मांडलिक स्थान आहे व मंदिराबाहेर एक पुरातन काळातील विहीरही आहे। या विहिरीतील पाण्याने आंघोळ केल्यास लहान मुलांची रोगराई दूर होते असे म्हणतात व बाहेर असलेले श्री दत्तप्रभूंचे स्थान हे स्थान मांडलिक आहे। या स्थानावर लोक भोपळा वाहतात। भोपळा वाहल्याने लोकांची रोगराई दूर होते असे म्हणतात व तसेच या स्थानावर लोक आपले कपडे देखील दान करतात। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।